आज आपण तुझ्यासाठी घेऊन आलोय क्लास 11 स्टेट बोर्डच्या ट्रिग्नोमेट्री 2 लेसनच्या एक्सरसाइज 2.2 मधला चौथा क्वेश्चन. याच्यामध्ये काय करायचं आहे, थीटा एलिमिनेट करायचा आहे. तर थीटा एलिमिनेट कसं करतात चला पाहूया. गिवन x 6 cosec थीटा आणि y 8 cot थीटा दिलाय. तर cosec थीटाची व्हॅल्यू बनवायची सर्वात आधी. तर cosec थीटाची व्हॅल्यू होईल x/6 आणि cot थीटाची व्हॅल्यू होईल y/8. आता cosec चा cot सोबत रिलेशन आहे का, ती आयडेंटिटी कोणती आहे ती लावायची. ती आयडेंटिटीज असते, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज असते ती 3 नंबरची. तिचं नाव आहे 1 + cot स्क्वेअर थीटा = cosec स्क्वेअर थीटा. मग काय करायचं, cosec स्क्वेअर थीटा पॉझिटिव्ह तिकडेच ठेवायचा आणि हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह cot स्क्वेअर थीटा तिकडे इक्वलचं तिकडे द्यायचा. हा निगेटिव्ह होईल. तर ती आयडेंटिटी बनेल cosec स्क्वेअर थीटा - cot स्क्वेअर थीटा = 1. cosec ची व्हॅल्यू काय आहे, x/6 आहे, त्याचा होल स्क्वेअर आणि स्क्वेअर करायचा. cot थीटाची व्हॅल्यू y/8, त्याचा होल स्क्वेअर आणि स्क्वेअर करायचा करायचा 1. x चा स्क्वेअर x झाला, 6 चा स्क्वेअर 36 झाला, y चा स्क्वेअर y स्क्वेअर, 8 चा स्क्वेअर 64 येईल = 1. मग क्रॉस मल्टिप्लाय करायचं. आता हीच फायनल इक्वेशन इथेच उत्तर आहे. थँक्यू.